बघा कालच्या लेक्चरला आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा टॉपिक आहे आता सुरू केला. अल्कोहोल म्हणजे काय, फिनॉल म्हणजे काय किंवा इथर म्हणजे काय याचं आपण काल इंट्रोडक्शन केलं होतं. याच्या बेसिक सुद्धा आपण काल बघितले होते. अल्कोहोल म्हणजे काय, और हायड्रॉक्सिल ग्रुप. तो कशाला अटॅच असतो, एरोमॅटिक कंपाऊंडला किंवा सॅच्युरेटेड कार्बनला असतो किंवा ऑक्सिजन ॲटमला एक अल्किल किंवा दोन अल्किल ग्रुप अटॅच असतात. हे मी जसं की आपण सुरुवातीला जर बघितलं अल्कोहोल, अल्कोहोल मध्ये काय असतं, सॅच्युरेटेड कार्बनला कोणता ग्रुप अटॅच असतो, दॅट इज ए OH ग्रुप म्हणजे हायड्रोजन ग्रुप काय असतो अटॅच असतो, त्याला म्हणतात अल्कोहोल. आणि दुसरं एरोमॅटिकला OH ग्रुप अटॅच असतो, त्याला म्हणतात फिनॉल. आणि तिसरं होतं इथर. इथरला काय असतो, R सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R म्हणजे एका ऑक्सिजन ॲटमला दोन अल्किल ग्रुप अटॅच असतात, त्याला म्हणतात आपण इथर. अल्कोहोल, फिनॉल आणि इथर, बरोबर आहे. सॅच्युरेटेड कार्बन, एरोमॅटिक कंपाऊंड आणि तिसरं डबल ॲटम अटॅच R ऑक्सिजन ॲटमला दोन ग्रुप अटॅच असतात, एक अल्किल किंवा एक अल्किल किंवा एक अरिल किंवा दोन अरिल किंवा एक अल्किल किंवा एक अरिल कुठलाही असतो, त्याला म्हणतात इथर. तर आता आपल्याला बघायचं आहे याचं क्लासिफिकेशन. काय बघायचं, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल आणि इथरचं काय तीनचं काय करायचं आपल्याला, क्लासिफिकेशन बघायचं. आणि सुरुवातीला काय आपल्याला अल्कोहोल, फिनॉल आणि ती इथर या तिन्हीचं काय करायचं आहे, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन तीन कशा आपण करणार आहे, मोनो, डाय, ट्राय आणि पॉली, बरोबर आहे. मोनो, डाय, ट्राय आणि पॉलीहायड्रिक कंपाऊंड, ठीक नाही. मोनो, डाय, ट्राय आणि पॉलीहायड्रिक असं याच्यामध्ये आपल्याला याचं कन्वर्जन करायचं आहे, ठीक नाही. Alcohol and phenol are classified as mono, di, tri, polyhydric alcohol or phenol, बरोबर आहे. बघा याच्यात आता पहिलं आपल्याला उदाहरण बघायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेतलं, CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH, है की नाही. CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. आता याच्यामध्ये किती हायड्रोजन ग्रुप आहे, दॅट इज ए ओनली वन हायड्रोजन. किती OH ग्रुप आहे, दॅट इज ए ओनली. म्हणून याला आपण काय म्हणतो, मोनोहायड्रिक अल्कोहोल. काय म्हणतो, मोनोहायड्रिक. आता दुसरा एक्झाम्पल आपण बघू, CH2 OH CH2 OH. किती OH ग्रुप आहे, देयर आर टू OH ग्रुप, है की. हा OH हा OH. तिसरा याला CH 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 CH2 CH2 OH OH OH. बघा तिन्ही मध्ये एक्झाम्पल काय आहे, याच्यामध्ये एक OH ग्रुप आहे, याच्यामध्ये दोन OH ग्रुप आहे, याच्यामध्ये तीन OH ग्रुप आहे. याचं कसं म्हणता येईल, दॅट इज ए मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, बरोबर आहे. नंतर फिनॉलचं बघा सुद्धा, एरोमॅटिक फिनॉल, फिनॉल दॅट इज ए OH. दुसरे OH 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 OH. याला म्हणतात मोनोहायड्रिक, मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल किंवा ट्राय हायड्रिक फिनॉल. जसे की आपण वर बघितलं अल्कोहोल मध्ये
तर मोनोहायड्रिक अल्कोहोल, 2 OH ग्रुप असेल तर डायहायड्रिक अल्कोहोल, 3 OH ग्रुप असेल तर ट्रायहायड्रिक अल्कोहोल, है की मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, मोनो डाय ट्राय, अशा प्रकारे आपण याचं क्लासिफिकेशन करणार. कशाचं? फिनॉलचं. हे नाही, हे झालं त्याचं सुरुवातीचं. आता याच्यामध्ये अल्कोहोल कंटेनिंग sp3 हायब्रिडेशन ऑफ कार्बन OH बॉन्ड. हे मी कार्बन OH बॉन्ड मध्ये कोणत्या प्रकारचं हायब्रिडेशन बघायचं आहे? दॅट इज ए sp3 हायब्रिडेशन करायचं. बघा, अल्कोहोल कंटेनिंग sp3 कार्बन OH bond, अल्कोहोल कंटेनिंग sp3 कार्बन OH bond. In this alcohol, OH group is attached to a sp3 hybridized carbon atom. कुठला atom असतो? Is attached to sp3 hybridized carbon atom of alkyl group. कशाला अटॅच असतो तो? अल्किल ग्रुपला. दिस अल्कोहोल हा फर्दर क्लासिफाइड ॲज प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे, तिचं कसं करणार? प्रायमरी अल्कोहोल. दुसरे सेकंडरी अल्कोहोल. थर्ड आहे टर्शियरी अल्कोहोल. बघा, समजून घ्या. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे हायब्रिडेशन सांगितले त्यांनी? sp3 टाइप ऑफ हायब्रिडेशन. कार्बन OH बॉन्ड मध्ये कोणत्या प्रकारचे हायब्रिडेशन आहे? दॅट इज sp3 हायब्रिडेशन इज अटॅच्ड टू ए sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम ऑफ अल्किल ग्रुप. हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम कशाला अटॅच असेल? तुमच्या अल्किल ग्रुपला अटॅच असणार आहे. आणि त्या अल्किल ग्रुपला अटॅच असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल असं 3 भागामध्ये आपल्याला याचं रूपांतरित झालेलं बघायचं. बघा, आता फॉर एक्झाम्पल बघा, R सिंगल बॉन्ड, C सिंगल बॉन्ड, H सिंगल बॉन्ड, H सिंगल बॉन्ड, OH. बरोबर आहे? आता मला सांगा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे? अल्किल ग्रुपला. याच्यामध्ये किती अल्किल ग्रुप आहे? किती अल्किल ग्रुप दिसतात आपल्याला? दॅट इज ए ओनली वन अल्किल ग्रुप. हा तुमचा काय आहे? दॅट इज ए प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बन. त्या प्रायमरी कार्बन किती अल्किल ग्रुप अटॅच असेल? देयर इज ए ओनली वन प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्किल ग्रुप अटॅच इज आल्सो नोन एज ए प्रायमरी अल्कोहोल. या प्रायमरी कार्बन किती अल्किल ग्रुप अटॅच असेल? अटॅच आहे. देयर इज ए ओनली वन अल्किल ग्रुप अटॅच इन दिस प्रायमरी कार्बन इज आल्सो कॉल्ड एज ए प्रायमरी अल्कोहोल. आता दुसरं बघा उदाहरण. R सिंगल बॉन्ड, C च्यावर सिंगल बॉन्ड, R सिंगल बॉन्ड, OH सिंगल बॉन्ड, H. हा झाला तुमचा सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बन. बरोबर आहे? या सेकंडरी कार्बनला किती ग्रुप अटॅच आहे? अल्किल ग्रुप. दॅट इज 1 and that is 2. किती अटॅच आहे? 2 alkyl group attached is a this carbon at secondary carbon attaches 2 alkyl group. This is also called as a secondary alcohol. या सेकंडरी कार्बनला किती alkyl group अटॅच आहे? 2 alkyl group आहे अटॅच आहे म्हणून त्याला काय म्हणतात?
secondary alcohol, and third one is a this carbon alkyl attached with third alkyl group R single bond R, and there is a OH, tertiary carbon. Tertiary carbon म्हणजे काय होतं tertiary alcohol. Tertiary alcohol. Primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol हे कशामुळे? This is different of sp3 hybridization of carbon OH bond. कार्बन OH बॉन्ड मध्ये कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन आहे? sp3 प्रकारचं हायब्रिडायझेशन आहे. एक कार्बनला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे. दिस इज प्रायमरी कार्बन इज आल्सो कॉल्ड एज अ प्रायमरी अल्कोहोल. This secondary carbon attaches two alkyl group is also called as a secondary alcohol, and third the tertiary carbon is attached three alkyl group. याच्यामध्ये किती alkyl group अटॅच झाला? तीन alkyl group म्हणून याला काय म्हणतात tertiary carbon. याला एकच alkyl group म्हणून प्रायमरी, याला दोन म्हणून सेकंडरी आणि तीन म्हणून टर्शियरी. अशा प्रकारे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल आपण याचं तीन भागामध्ये आपण याचं काय केलेलं आहे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता पुढचं बघा ॲलिलिक अल्कोहोल. दुसरं कोणते आता ॲलिलिक अल्कोहोल. ॲलिलिक ALLYLS. बघा ॲलिलिक अल्कोहोल मध्ये काय सांगितले? इन दिस टाइप ऑफ अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू ए sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटॅच. याच्यामध्ये सुद्धा काय आहे? OH ग्रुप कशाला अटॅच सांगितला? ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. Attached to sp3 carbon atom which is further bonded to carbon carbon double bond है कि नहीं? which is further to carbon carbon double bond, carbon carbon double bond. Allylic alcohol, allylic alcohol may be primary, secondary and tertiary. May be primary, secondary and tertiary alcohol. या allylic alcohol मध्ये आपल्याला काय समजलं की याच्यामध्ये OH ग्रुप तुमचा कशाला अटॅच असतो? दॅट इज ए sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असतो आणि त्याच्यामध्ये which is further to त्याच्यामध्ये कार्बन कार्बन काय असतं? डबल बॉन्ड असतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बरोबर आहे. आणि allylic अल्कोहोल काय म्हणतात परत मग याचं कशामध्ये करून जातं? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. त्यानंतर दुसरं येतं बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल. आता बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? In this type of alcohol, OH group is attached to a sp3 hybridized carbon. याच्यामध्ये सुद्धा काय आहे? OH group is attached to sp3 hybridized carbon. बरोबर आहे? Which is further bonded to an aromatic ring. ठीक नहीं? Which is further bonded to an aromatic ring.
सुद्धा बेंझिलिक अल्कोहोल मे बी प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी ठीक आहे प्रायमरी सेकंडरी and tertiary alcohol. आता बेंझिलिक अल्कोहोल मध्ये काय सांगितलेलं आहे OH group is attached to a sp3 hybridized carbon atom which is further bonded to an aromatic ring. है की नाही याच्यामध्ये sp3 कार्बन ॲटम अटॅच आहे OH group कशाला अटॅच आहे sp3 hybridized carbon atom ला परंतु which is further पुढे bonded to an aromatic ring तो कशाला बॉन्डिंग असणार आहे त्याचं aromatic ring असणार आहे aromatic means closed chain बरोबर आहे बेंझिलिक अल्कोहोल मे बी प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल आता दोन्ही मध्ये काय फरक आहे ॲल्कोहोल अल्कोहोल आणि बेंझिलिक अल्कोहोल मध्ये याच्यामध्ये OH ग्रुप कशाला अटॅच आहे sp3 कार्बन ॲटम अटॅच आहे याच्यामध्ये सुद्धा OH ग्रुप कशाला अटॅच आहे तुमचा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन अटॅच आहे याच्यामध्ये काय आहे which is further to carbon carbon double bond याच्यामध्ये काय आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड याच्यामध्ये काय आहे which is further bonded to an aromatic ring हा कशाला असणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय असणार आहे हा aromatic ring ला काय असणार आहे अटॅच असणार आहे ॲल्कोहोलिक अल्कोहोल मे बी प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी याच्यामध्ये तीन भागामध्ये करून धरायचं प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी तर याचं सुद्धा बेंझिलिक अल्कोहोलचं प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल मध्ये याचं रूपांतर झालेलं आहे आता याच्यामध्ये आणखीन आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ इथर ठीक नाही असं कसं राहिलं आपलं इथर राहिलं classification of ether बघा ether are classified as symmetrical ether, simple ether और unsymmetrical ether इसे दोन प्रकार आहेत symmetrical ether और simple ether दूसरे unsymmetrical ether और mixed ether unsymmetrical ether और मिक्स्ड ether सिमेट्री म्हणजे समान आणि असिमेट्री म्हणजे असमान मिक्स झाले बरोबर आहे डिपेंडिंग ऑन वेदर द टू अल्किल अरिल ग्रुप बॉन्डेड टू एन ऑक्सिजन एटम कशावर डिपेंड आहे डिपेंडिंग ऑन टू अल्किल अरिल ग्रुप टू अल्किल और अरिल ग्रुप two alkyl two aryl group bonded to an oxygen atom same or different respectively आता आपण पहिले पाहणार आहोत सिमेट्रिकल इथर है की R सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R दुसरा आहे CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 हे कोणत्या प्रकारचे इथर झालं त्याच्यामध्ये समान भाग झाले हा ऑक्सिजन इकडे अल्किल ग्रुप आहे इकडे सुद्धा अल्किल ग्रुप आहे इकडे सुद्धा मिथिल ग्रुप आहे इकडे सुद्धा मिथिल ग्रुप आहे ठीक आहे त्याला कोणतं म्हणायचं सिंपल इथर कारण याचे दोन्ही इकडचे भाग कसे समान आहे की नाही त्यानंतर अनसिमेट्रिकल इथर कसं होईल आता हे झालं सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल कसं होईल CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C2
5. दुसरं आहे C6H5 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. तर मला सांगा याच्या दोन्ही बाजू समान आहेत का? नाही. याच्या जशा अल्किल दोन्ही सगळे अल्किल ग्रुप आहे. हा मिथिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप आहे. बरोबर आहे. हा जरा सिंपल, हा कसा जरा मिक्स्ड इथर और अनसिमेट्रिकल इथर. अनसिमेट्रिकल इथर. हा जर मिथिल ग्रुप आहे, हा कोणता आहे? इथिल ग्रुप आहे. इथिल ग्रुप वेगळा, मिथिल ग्रुप वेगळा. म्हणजे याचं काय आहे? हा एकमेकांशी मिक्स आहे. जसं की इथं मिथिल ग्रुप, इथं मिथिल ग्रुप, हे काय हे एकमेकात मिक्स नाही. हे त्याला काय म्हणायचं? ते सिंपल. हे काय एकमेकात मिक्स आहे कारण या दोन्हीचे सुद्धा हे काय समान आहे. म्हणून हे काय म्हणायचं? सिंपल इथर. आणि हे दोन्ही ग्रुप हे काय वेगवेगळे आहे, म्हणायचं मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल इथर. याचं काय आहे? विथआउट द इथर. विथआउट द हे जे इथिल आहे, हे काय इथिल आहे, हे मिथिल आहे. इथिल मिथिल इथर, एक नाही. हे कोणतं आहे? डायमिथिल इथर. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन कसं बघितलं आज? अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. याच्यानंतरचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.